नमस्कार मित्रांनो, आयुष्य बदलून टाकणारे नियम. थोडा वेळ काढून हे नक्की ऐका. नजरेला नजर देऊन बोला. बऱ्याच वेळेस समोरचा बोलत असताना तुम्ही इकडे तिकडे बघता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला वाटते की तुम्ही त्याला इग्नोर करत आहात. तुम्ही त्याचे बोलणे लक्ष देऊन ऐकत नाही. म्हणून कोणाशी बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर देऊन बोलत जा. या जगात सगळ्यात शक्तिशाली हत्यार आहे तुमचे शब्द. ते तुम्ही लिहिलेले शब्द असतील, नाहीतर तुमच्या तोंडातून निघालेले शब्द असोत. योग्य वेळी योग्य शब्द वापरले तर तुमची बरीचशी कामे सोपी होतील. योग्य शब्दांची किंमत त्या व्यक्तीला जास्त चांगल्या प्रकारे माहिती असते, ज्याला कमी शब्दात जाहिरात द्यायची असते. कमी आणि सोप्या शब्दात बोलायला शिका. शब्दांप्रमाणे तुमचे वाक्य देखील सोपे असायला हवेत. आपले शब्द समोरच्याला समजायला हवेत. बऱ्याच वेळेस लोक आपण किती स्मार्ट आहोत हे दाखवण्यासाठी असे शब्द वापरतात जे समोरच्याला समजत नाहीत. बोला, राजासारखे काम करा, गुलामासारखी मेहनत करा, मजदुरासारखी, आणि आपला ॲटिट्यूड ठेवा बादशासारखा. प्रमाणापेक्षा जास्त बोलणे म्हणजे आपल्या शब्दांची किंमत कमी करून घेणे. कुठल्याही मुद्द्यावर, कुठल्याही टॉपिकवर चर्चा करताना अगोदर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा अभ्यास करा. कुठल्या मुद्द्यावर चर्चा चालू आहे याचा अभ्यास करा आणि मगच तुम्ही त्यावर चर्चा करा. काही बोलण्या अगोदर तुम्हाला त्या मुद्द्यावर विचार करायला हवा, तरच तुम्हाला त्या मुद्द्याला धरून बोलता येईल. तोंडाने कडू ते मनाने साफ, आणि तोंडाने गोड ते मनाने साफ. तोंडाने गोड असणारे तुम्हाला गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका. ज्या माणसाजवळ पेशन्स नाही, संयम नाही, त्या माणसाला प्रत्येक ठिकाणी नुकसान सहन करावं लागतो. म्हणून कुठलेही काम करताना त्या कामाचा फायदा आणि तोटा यांचा विचार करून उत्तर द्या. बहुतेक वेळेस लोक तुमच्यावर प्रेशर आणतात की तुम्ही लवकर निर्णय द्यावा, आणि तुम्ही प्रेशरमध्ये येऊन चुकीचा निर्णय देऊन बसता आणि तुमचे नुकसान करून घेता. म्हणून संयम ठेवून निर्णय घ्या. जर तुम्ही खोटंही आत्मविश्वासाने बोलत असाल तर ते लोकांना खरे वाटते, आणि जर तुम्ही खरे बोलत असला तरी पण तुमच्या बोलण्यात कॉन्फिडन्स, आत्मविश्वास नसेल तर ते लोकांना खोटे वाटेल. आपल्या बोलण्यात आत्मविश्वास वाढवा, तरच लोक तुमचे बोलणे ऐकतील. मनाने नाही, डोक्याने विचार करून निर्णय घ्या. जी व्यक्ती डोक्याने नाही, मनाने, इमोशनल, भावनिक होऊन विचार करते, त्या व्यक्तीला लोक सहज मूर्ख बनवतात आणि आपला स्वार्थ साधून घेतात. म्हणून आपले निर्णय मनाने कमी आणि डोक्याने विचार करून घ्या. खोटे बोलून काही काळासाठी लोकांचे लक्ष तुमच्याकडे तुम्ही आकर्षित करू शकता आणि मान मिळवू शकता, पण जेव्हा ते खरे उघड केले जाते तेव्हा तुमचा मान हा कचऱ्याच्या डब्यातल्या कचऱ्यासारखा होतो. तुमची खोटी शान ही काचेसारखी असणार. खऱ्याचा दगड त्यावर पडला की ती फुटणार. म्हणून जे काही बोलायचे ते खरे बोला, आणि खरे बोलण्यावरून लोकांचा विश्वास मिळवा, जो की कायमस्वरूपी सोबत राहणार. स्वतःला जास्त हुशार समजू नका. नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टी लक्ष देऊ नका. कधीही हा गैरसमज ठेवू नका की या जगात फक्त तुम्ही एकटेच हुशार आहात, इंटेलिजंट आहात. स्वतःला इतकाही हुशार समजू नका की तुमच्या या हुशारीच्या अहंकारात कोणी दुसरा येऊन तुम्हाला मूर्खात काढून जाईल. तुम्ही एखाद्याला प्रमाणापेक्षा तुमचा वेळ आणि मान देत असाल तर समोरच्याच्या दृष्टीने तुम्ही रिकामटेकडे आणि बेकार आहात. त्याच्या लेखी तुमची किंमत कवडीमोल होते. म्हणून समोरच्याला तेवढाच वेळ आणि मान द्या जेवढी त्याची लायकी आहे. स्वतःला कायम मजबूत दाखवा. एखादा साप विषारी नसला तरी तो फणा काढणे सोडत नाही, आणि समोरच्याला ओळखायला येत नाही की तो विषारी आहे की नाही. लक्षात ठेवा, कधीही इतके सरळ राहू नका की कोणी येईल आणि तोडून जाईल. जंगलातील सगळ्यात सरळ आणि उंच झाड अगोदर कापली जातात. म्हणून चुकीच्या लोकांसमोर तुम्ही नेहमी स्वतःला विषारी आहात असे दाखवा. लोकांना त्यांच्या जाळ्यात अडकवा. एक व्यक्ती एका राजाला भेटायला जातो.
तेव्हा त्या व्यक्तीला शिपाई दारात अडवतात आणि त्याला म्हणतात की आतमध्ये तुला जे काही बक्षीस मिळणार आहे त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला हवा आहे. तो व्यक्ती आतमध्ये जातो आणि राजाला म्हणतो, मला बांबूचे 100 फटके मारा. त्याची ही विचित्र मागणी ऐकून राजा त्याला विचारतो, पण का? तेव्हा तो व्यक्ती सांगतो की तुमच्या शिपायाने मला एकाच अटीवर आतमध्ये सोडलं आहे की आतमध्ये मला जे काही बक्षीस मिळेल त्यातला अर्धा हिस्सा आम्हाला द्यावा लागेल. हे ऐकून राजाला राग आला आणि त्यांनी 100 फटके हे शिपायाला दिले. लक्षात ठेवा, लोकांना चलाकीने त्यांच्या जाळ्यात अडकवायला शिका. कधी दुसऱ्यांसोबत वाईट करू नका आणि स्वतःसोबत कधी वाईट होऊ देऊ नका. ज्यांना काही ध्येय नाही, ज्यांच्या आयुष्यात काही उद्देश नाहीत, अशा लोकांसोबत कधीही बसू नका. ही गोष्ट तुम्हाला खटकू शकते, पण हे खरे आहे. जसे एखाद्या चोरासोबत तुम्ही बसलात तर दुसरा चोर तुम्ही असणार. त्याच प्रकारे ज्या व्यक्तीच्या आयुष्यात काही ध्येय नाही, गोल नाही, त्या व्यक्तींसोबत राहून तुम्ही तुमचे ध्येय कधीच पूर्ण करू शकत नाही. अशा व्यक्तींसोबत राहा ज्यांच्याकडून तुम्ही नेहमी काही ना काही शिकत राहणार. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.